शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरच येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार असल्यामुळे 90 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अखेर आता वाटपाला सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, ज्या हप्त्याची गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही वाट पाहिली होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार, आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या बातमीमुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तुम्हाला माहित आहे, मागे तांत्रिक कारणामुळे नमोचा हप्ता रखडला होता, म्हणजे की आता त्याच्या वाटपाला प्रशासकीय स्तरावर सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला, एका टप्प्यामध्ये नाही तर 2 टप्प्यामध्ये आता वितरण होणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। मग आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, आज नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार बघा। तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून हा हप्ता रखडला होता। तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता तर जमा झाला, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मागे देखील तुम्हाला मिळाला होता, परंतु 9वा हप्ता मात्र रखडला होता, तुमच्या खात्यामध्ये आलाच नाही। त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत होते। शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही असे देखील प्रश्न उठले होते, ज्याचे उत्तर शासन आता देत आहे। तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांना, हप्ता जमा होण्याच्या या प्रक्रियेमध्ये सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्याची निवड करण्यामध्ये आलेली आहे। आता हे कोणते 18 जिल्हे आहेत हे पाहून घेणं प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, आपण आता 18 जिल्ह्याची यादी पाहून घेत आहोत। यादी अतिशय महत्त्वाची आहे। शेतकरी बांधवांनी यादी संपूर्ण पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं, कारण की तुमचा जिल्हा आहे की नाही हे तुम्हाला पाहणं खूप अवघड होईल। त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय करावं लागेल ते देखील समजणार नाही। हा व्हिडिओ पूर्ण नाही बघितल्यावर तुमचा हप्ता पुन्हा रखडला सुद्धा जाऊ शकतो। आता बघा, या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता बघा, जो की रखडलेला होता, तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। कारण आज स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 17,400 कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे। काही तासामध्ये या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता ही लाभाची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। स्वतः राज्य सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यामध्ये आला, म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आजची जी काही बातमी आहे ती 100% अशी ओरिजिनल बातमी आहे। कित्येक दिवसापासून आणि प्रत्येक महिन्यापासून तुम्ही हप्त्याची वाट पाहिली, अखेर आता सरकारला निर्णय घ्यावाच लागला। आता शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमाचे जिल्हे पाहून घ्या, कारण जिल्ह्याच्या यादीनुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला। बघा, हे वितरण डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे आणि 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। हे पैसे जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वातंत्र्य वेळापत्रक देखील सरकारच्या माध्यमातून काढण्यामध्ये आलेला आहे। आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या। शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्याचा समावेश आहे। आता बुलढाणा जिल्ह्यामधून तुम्ही असाल किंवा अकोला जिल्ह्यामधून तुम्ही असाल तर तुमच्याही साठी ही खूप आनंदाची बातमी आहे। या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना प्राधान्याने लाभ दिला असून सकाळच्या बँक उघडल्यापासूनच प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आणले असून यामुळे सर्व्हरवर ताण येत नाही, कामामध्ये कामलेची सूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता हा जमाच होणार आहे। तुम्हाला माहित आहे, जो रखडलेला हप्ता होता तो आता जमा होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करण्यामध्ये आलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, बँक केवायसी आणि आधार प्रमाणीकरण। बघा, बँक केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचं असून बघा, जर बँक प्रमाणीकरण आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बँक केवायसी तुम्ही जर पूर्ण केली नाही तर अडचणी येत असतात, त्यामुळे बँक केवायसी करून घ्या। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, वाशिम आणि अमरावती बघा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता वितरण होत आहे। या जिल्ह्यामधील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे बघा, त्यांना रखडलेला हप्त्याचा फायदा आता भेटणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल
त्यांना या प्रक्रियेमध्ये प्राधान्याने लाभ दिला आहे। तशा प्रकारच्या सूचना आता देशामध्ये आल्या व शेतकरी बांधवांनो यादीनुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता हा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। फक्त शेवटचे 2 मिनिटं व्हिडिओ आता लक्षपूर्वक पाहत चला, कारण संपूर्ण जिल्ह्याची यादी पाहून घेऊया। यादी अतिशय महत्त्वाची आहे। यादीनुसार रक्कम हे मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांना आता बघा, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन नियमानुसार ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या मर्यादेमध्ये आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। आता पुढील क्रमांकाचे जिल्हे बघा, ते म्हणजे की हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, आता हे वितरण आज शक्य झालं आहे। ज्या शेतकऱ्याला यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीपणे जमा झाला होता किंवा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला, केवळ त्यांनाच आता नमूच्या 9व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे। बघा, ही माहिती स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण करत असून बघा, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण होणार आहे। या जिल्ह्यामधील गेल्या अनेक दिवसापासून हप्त्याची वाट शेतकरी बांधव बघत होते। आता अशा अफवा देखील पसरल्या होत्या की नमो शेतकरी योजना ही बंद झाली, तर नाही शेतकरी बांधवांनो, बघा नमो शेतकरी योजना ही बंद नाही झाली। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे की देवाभाऊ यांनी सांगितलं आहे, जोपर्यंत बीजेपी सरकार आहे, जोपर्यंत भाजप सरकार आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही। आता बघा, ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल बँकशी अचूकपणे लिंक केले आहे त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत मेसेज पुढील काही तासांमध्ये येणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमचा मोबाईल नंबर बँकला लिंक असेल तर तुमचा मोबाईल आता वाजणार आहे। तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आता क्रेडिट केले जाणार आहेत। तर मग शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकेची निवड केली असून या बँकेमध्ये सर्वात अगोदर निधी हा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। सरकारच्या माध्यमातून बीड आणि नांदेड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचे खाते सरकारी बँकमध्ये असल्यास त्यांना निधी वितरणात अधिक गती आता पाहायला मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यामध्ये वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकमधील व्यवहाराला आता विशेष देखरेख ठेवली जात आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहित आहे ह्या जिल्ह्यामधील निधी सर्वात अगोदर पोस्ट ऑफिस बँक मध्ये जमा होणार, त्यानंतर स्टेट बँक मध्ये म्हणजेच की SBI बँक या बँक मध्ये जमा होणार आणि नंतर BOI म्हणजेच की बघा ज्या सरकारी स्वरूपाच्या बँक आहे या बँक मध्ये हा निधी सर्वात अगोदर जमा होणार, हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे। तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांना, जर तुम्ही KYC केलेली नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते, परंतु लक्षामध्ये ठेवा तुम्हाला ही KYC चेक करायची आहे। ज्या शेतकरी बांधवाकडे आता लक्षामध्ये घ्या सरकारने काही अटी सांगितले आहे। 4 चाकी वाहन नाही, बघा जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही, किंवा ज्या घरामध्ये कोणीही सरकारी व्यक्ती बघा नाही, बघा अशा शेतकरी बांधवांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांना तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नसावा हे सरकारने आता सांगितलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।